नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सोलापूरमध्ये आहोत आणि सोलापूरमधल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. ओहाळ वहिनी आणि जोशी वहिनी. दोन्ही वहिनी वाट बघतायत. बघूया कोण पटकावणार पैठणी. छान उन्हात आज कदाचित खेळ होणार आहे. आज जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनानिमित्त आपणा सर्वांना होम मिनिस्टर परिवार आणि झी मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. सोलापूर गीतानगर मधल्या हेरिटेज अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ स्मिता कुणाल ओहाळ वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव स्मिता कुणाल ओहाळ. ओहाळ. आणि माहेरचं नाव? माहेरचं नाव स्मिता दत्तराव बगाटे. आणि माहेर कुठलं? औरंगाबाद. औरंगाबाद. आता द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे ताकटे काका. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या ताकटे आंटी. ही माझी ननंद प्रेरणा. ही माझी ननंद मिनल आणि ही माझी आई. बरं. नमस्कार. आणि ह्या आंटी. नमस्कार आंटी. सगळ्यांची ओळख झाली. आता गप्पा बोला वहिनी. काय तुम्ही विचारा. विचारू. बर. वहिनी मला सांगा, तुम्हाला आयुष्यात काय करायची इच्छा आहे? मला आयुष्यात माझं बीएड झालंय, त्याच्यामुळे मला एक शिक्षकी पेशामध्ये जॉब करण्याची इच्छा आहे. मग का नाही करत? ते बाळ लहान असल्यामुळं मी करू शकत नाही. ते मोठं झालं की मी जॉब करणार आहे. बर. मग तुम्ही आता इथेच राहता की? नाही, आम्ही माझे मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे त्यांना पुण्याला जॉब आहे. मी जस्ट 1 महिना झाला इथे आलेली सासूबाईंकडे सोलापूरला. आणि नंबर लागला? हा, नंबर लागला. बरं झालं. म्हणजे सासूबाईंचा पायगुण म्हणायचा का तुमचा अक्का बाळाचा? तिघींचा पण म्हणूया. तिघींचा पण. सासूबाईंशी कशा वागता तुम्ही? चांगलं वागतं. का हो? आई सारख्या आहेत त्या माझ्या सासूबाई माझ्यासाठी. म्हणून वागता? एक रिस्पेक्ट म्हणून सासूबाईंचा. अच्छा, म्हणून चांगलं वागता. मनापासून नाही माझे. नाही, मनापासूनच वागता. सासूबाई चांगले आहेत? हो, खूप चांगले. काय म्हणता त्यांना तुम्ही? मम्मीजी. बोलवता का? हा बोलवा. या मम्मी. नमस्कार. सुनबाईंबद्दल बोला. काय बोलायचं? हा प्रश्नच आहे. काय बोलणार? काय बोलाल? काय चांगली मुलगी आहे. हा. काय नाही, मुलीसारखं वागवते तिला. तुम्ही? हा. आणि त्या? चांगलीच आहे, मुलीसारखीच राहते. बरं तुम्ही कधी रागावलात का यांच्यावर? बऱ्याच वेळेला. किती खरं आणि प्रामाणिक उत्तर दिलं. नाहीतर बऱ्याच जणी नाही हो, कधीच नाही रागवत वगैरे. हो का? रागावता? मग त्यावेळेला ह्या काय करतात? तिची चूक असेल तर मान्य करून ती दुरुस्त करते. आणि जर नसेल तर मग सांगते. दुसपुसत बसतो. थोडं ते व्हायचंच ना. आता घर म्हटल्यावर ते आलंच. तुम्हाला आता एक गाणं गायचंय थोड्या वेळाने. आता मी यांना 2 प्रश्न विचारेपर्यंत आठवून ठेवा काय गायचंय. घरामध्ये एक पिंपळाचं झाड आहे, म्हणजे ज्याला आपण बौद्धी वृक्ष असं म्हणतो. पितळेचा आहे तो. त्याला किती पानं आहेत? 34. अभिनंदन. हे पहिलं उत्तर बरोबर आल्यामुळे हे बघतोस. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे यांच्याबद्दल. वहिनीने कॉलेजमध्ये असताना एका गाण्यावर नृत्य केलं होतं. ते गाणं कोणतं? गाणं तर मला माहिती नाहीये, पण त्याच्या म्हणजे कॉलेजमध्ये असताना तिने नृत्य केलं होतं हे मला माहिती आहे. तुम्हाला प्रश्न विचारतो. सासू ह्यांनी एका नाटकात अभिनय केला. हा, त्यांनी ज्या नाटकात अभिनय केला होता त्या नाटकाचं नाव सांगा. वा. नाही माहिती सर. आता मी सांगतो. वहिनी यांनी ज्या गाण्यावरती नृत्य केला होता, मी सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा. कुठलं गाणं होतं? जरासं गाऊन दाखवा. बोली चूड़िया बोले कंगना, हाय मैं हो गई तेरी साजना. हो का? हे लग्नात म्हटलं होतं का? नाही, डान्स केला होता. आणि तुम्ही सांगा ना आता सुनबाईंना कुठल्या नाटकात काम केलं होतं? सौजन्याची ऐशी तैसी मध्ये केलं होतं आणि चिमणी पळाली आहे. या 2 नाटक. चिमणी पळाली आहे. मग त्यात ते गाणं होतं का? चिमणी पळाली. गडबड झाली. मला वाटलं यांच्या नाटकात ते असेल, तर त्यामुळे हे बक्षीस गेलं. आणि आता वहिनी तुम्ही एखादं गाणं, श्लोक काही म्हणा. हा, आणि मग त्याच्या शेवटच्या अक्षरावरून यांनी उखाणा घ्यायचा. म्हणा. सासूबाईंना खरं तर गाणं गायचं होतं किंवा काहीतरी कविता म्हणायची होती किंवा पाढे चालले असते किंवा काहीही चाललं असतं, पण काहीतरी म्हणायला पाहिजे होतं जेणेकरून सुनबाईंना अक्षर मिळालं असतं. भेटूया जोशी वहिनींना.
सोलापूर सिव्हिल लाईन मधल्या डॉक्टर आंबेडकर सोसायटी ब्लॉक नंबर 26 मध्ये राहणाऱ्या सौ ज्योती मंदार जोशी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. परिवाराची ओळख करून सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी मंदार जोशी आणि ही माझी बायको ज्योती जोशी. असं पहिल्यांदाच झालं असेल ना की भाऊजी बोलताय? बोला. मी सौ ज्योती मंदार जोशी. हे माझे मिस्टर माहेरचं नाव? माहेरचं नाव ज्योती सांब, ज्योती गोपीनाथ सांब. आता ओळख करू. हे माझे मिस्टर मंदार जोशी. नमस्कार. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी तनुश्री जोशी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ह्या माझ्या ताई म्हणजे माझी ननंद. त्यांच्याकडे तुम्ही येऊन गेलात पुण्यात. बरं बरं. त्यांचा मुलगा स्वराज. ही त्यांची मुलगी देवश्री. ही माझी बहीण. बरं. ह्या माझ्या आत्ते सासूबाई आणि काका. नमस्कार. चला आणि आता प्रश्नोत्तर. काय सांगणार मिस्टरांबद्दल? मिस्टरांचा स्वभाव अतिशय शांत आहे. नको तसा नसावा का? नाही, अतिशय शांत आहे. म्हणजे कधी कधी मला चिडचिड होते की एवढा शांत कसा काय स्वभाव. पण कधी असं वाटतं की जास्त बोलण्यापेक्षा शांत स्वभाव खूपच चांगला. असं दोन्ही वाटतं? हा, दोन्ही वाटतं. असं दोन्ही का वाटतं? कारण माझा स्वभाव तसा थोडा शॉर्ट टेम्पर्ड आहे. चला निघूया. आणि बोलकाही आहे. बरं. पटकन चिडता का? हा, थोडस काही वेगळं दिसलं की शॉर्ट टेम्पर्ड आहे. आणि मग काय करता राग आल्यावर? राग आल्यावर बोलते. मिस्टरांना बोलते. काय जशी सिच्युएशन असेल तसं बोलते. कोणाचाही राग आला तरी मिस्टरांना बोलता? काय केलंय हो त्यांनी एवढं? बरं. पण त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. हा, स्वभाव अतिशय चांगला आहे. आणि काय करतात ते? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये आहेत. नोकरी करतात. तुम्ही काय करता? मी आता सध्या तरी हाऊसवाईफ आहे. ऍक्च्युली माझ्या मिस्टरांची इथे ट्रान्सफर झालेली आहे आणि मी पुण्यामध्ये ऍज अ लेक्चरर सर्व्हिस करत होते. बर. मग आता सासूबाईंबद्दल सांगा. सासूबाईंचा स्वभाव अतिशय म्हणजे दिलखुलास आहे. म्हणजे उदार असं जो म्हणतो आपण. बर. की पटकन एखादी वस्तू स्वतःच्या अंगावरची असो पटकन काढून देतील असा स्वभाव आहे त्यांचा. अरे बापरे. आणि म्हणजे एकंदरीत चांगला स्वभाव आहे त्यांचा. वा वा. म्हणजे दुसऱ्याच्या प्रती करण्याची खूप चांगली वृत्ती आहे. देण्याची जास्त वृत्ती आहे. देण्याची जास्त वृत्ती आहे. सासूबाईंना काय म्हणता तुम्ही? आई म्हणते. बोलवा. आई. आई नमस्कार. नमस्कार. तुम्ही बोला आता सुनेबद्दल. हुशार आहे. म्हणजे शिक्षणाची खूपच म्हणजे कळण्याची. कामही करते. चलाक आहे. चलाक आहे. वा. आणखी त्या स्वभावाबद्दल त्यांच्या? नको ना बोलणं नको. नाही बोलते. थोडी जरा चिडकी होईल कमी. पण विसरते मी लगेच विसरता. होईल आता कमी करा. आणि बरं झालं तुम्हालाच ते कळलेलं आहे की आपण तापट आहोत. म्हणजे त्याने आहे मी. आहे ना. आता जरा कमी करा ना. नक्की प्रयत्न करेन आजपासून. आजपासून. चला मी आल्याचा काहीतरी फायदा झाला. नक्कीच. बरं. आधी तुम्ही एक गाणं आठवण ठेवा कुठलं तरी तुमच्या लहानपणी तुम्ही ऐकलेलं. म्हणजे आम्ही न ऐकलेलं असेल तर जास्त आवडेल. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे त्याच्या शेवटच्या अक्षरावरून. पण आधी 2 प्रश्न तुम्हाला विचारतो. हॉलमध्ये एक स्विच बोर्ड आहे. त्याला एकूण बटन किती आहेत? 9 बटन आहेत. अभिनंदन वहिनी. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. आणि आता सांगा सासूबाईंची आवडती गायिका? सासूबाईंची आवडती गायिका आशा भोसले. आणि यांची आवडती गायिका? सासूबाईंनी सांगितलं लता मंगेशकर. हे चुकलं ना? बरोबर आहे. बरोबर आहे. अभिनंदन. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस. कारण दोघांचे अंदाज बरोबर आले. आणि आता सासूबाईंकडून आपण ते गाणं ऐकूया. म्हणा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी बनू नये. राहुळाच्या कळसाला लोटा कधी बनू नये. अरे संसार संसार. वा वा वा. किती छान.
जागतिक महिला दिन साजरा होत असताना बहिणाबाईंची आठवण होणं आणि त्यातून अत्यंत सोप्या शब्दामध्ये जीवनाचं सार ज्यांनी लिहिलं आपल्या स्वतःच्या भाषेत, त्या बहिणाबाईंची या निमित्ताने आठवण झालेली आहे. र शेवटचं अक्षर आलेलं असल्यामुळे उखाणा र होतो. राऊळीच्या मंदिरात श्री रामाची मूर्ती, मंदारराव मला देतात नेहमीच स्फूर्ती. काय सांगता, अभिनंदन. हे घ्या, हे आणखी 300 रुपयाचं बक्षीस.